नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आम्ही बाहेर फिरायला निघालो आहोत, त्यामुळे आमचा दिगू खूपच सैरावैरा झाला आहे. दिगू, काय बोलायचं याच्यावर तुला? तुला ना मम्मा घेऊन जाय. तो बोलला आपली गाडी कधी टायमावर येतो. आता आम्ही इथून ठाण्याला जाणार आहोत. तिथून आमची ट्रेन आहे. ठाणे स्टेशनवर पोचल्यानंतर रोज कामावर जाणाऱ्या लोकांची धावपळ आणि गर्दी पाहिली. एवढ्या गर्दीत लोक कसं प्रवास करतात याचंच आश्चर्य वाटलं. आम्ही ज्या ट्रेननी जाणार आहोत त्या ट्रेनबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेण्याची वेळ आली. ट्रेन तब्बल 2.5 तास उशिरा होती. आता तुम्हाला कदाचित समजलं असेल की आम्ही कोणत्या ट्रेनबद्दल बोलतोय. तुमच्यापैकी कोणाला या ट्रेनचा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे अनुभव वाचायला आम्हाला आवडतील. चला तर मग आमच्या या प्रवासात शेवट आम्ही कुठे जाणार आणि कुठे राहणार. तिथे गेल्यावर आम्हाला एक अतिशय घाणेरडा आणि अनपेक्षित अनुभव आला. तो अनुभव पाहिल्यानंतर तुम्ही विचार कराल की अशा ठिकाणी खरंच जावं की नाही. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असं नाही की आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी जात आहोत. याआधी आम्ही 2 वेळा तिथे राहून आलो आहोत आणि तेव्हाचा आमचा अनुभव खूपच चांगला होता. त्यामुळे यावेळीही आम्ही आनंदाने आणि मोठ्या अपेक्षेने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी तिथे गेल्यावर आम्हाला असा काही अनुभव आला ज्याची आम्ही अजिबात अपेक्षा केली नव्हती. आणि ज्या ठिकाणाबद्दल आमच्या मनात चांगली छाप होती त्याच ठिकाणी यावेळी खूपच घाणेरडा आणि निराशाजनक अनुभव आला. संगमेश्वर स्टेशन पोचल्यावर आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरून ब्रिजने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उतरलो. तिथून बाहेर पडल्यावर तिथे रिक्षा पण असतात. काही रिक्षा बुक केलेले असतात, काही रिक्षा डायरेक्ट पण जातात. आणि थोडा वेळ अंतरावर गेल्यावर बाहेर आल्यानंतर बस पण अवेलेबल असते. आम्ही आधीच ऑनलाईन रिक्षा बुक केली होती. त्या रिक्षाने आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोचलो. आता डायरेक्ट कोणीच नाही हा. तुम्हाला पैसे अकाउंटवर काय बोलायचं? इंटरव्ह्यू चालू झाली तुझी? चल बस झालं, चल. अरे नाही बाबा, माझ्याकडे नको येऊ. तेव्हा तिकडच जा. चला, नको बघूस माझ्याकडे बाबा. यो बाई. आम्ही रिक्षामध्ये असतानाच तिथल्या लोकांना जेवण तयार ठेवायला सांगितलं होतं, कारण आधीच आम्हाला खूप उशीर झाला होता. त्यामुळे तिथे पोचताच वेळ न घालवता आम्ही थेट जेवायला बसलो. कारण जेवण आटोपल्यानंतर पटकन फ्रेश होऊन बाहेर पडायचं होतं. कोल्हापुरी भाजी सांगितली होती, त्यात फ्लावर, फरसबीन सगळं कच्च्याच भाज्या होत्या. जेवल्यावर म्हटलं थोडंसं राऊंड मारावं आणि मग आम्ही आमच्या रूमवर गेलो. रूम व्यवस्थित होती, पण काही गोष्टी खटकल्या. जसं दरवाजा बाथरूमचा उघडला, त्या दरवाज्यावर पूर्ण धूळ होती आणि जमिनीवर पाय ठेवला सगळा चिकटपणा जाणवत होता. त्यामुळे आम्हालाच गरम पाणी टाकून तो चिकटपणा साफ करावा लागला, कारण तिथे पाय ठेवायलाही आम्हाला अस्वस्थ वाटत होतं. आम्ही याआधी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथे स्विमिंग पूल नव्हता
आता पूल पाहून आम्हाला वाटलं की यावेळी थोडी मजा करता येईल, पण जवळ जाऊन पाहिल्यावर पाण्याची स्वच्छता वाटली नाही. त्यामुळे आम्ही तेथील देखरेख करणाऱ्यांना विचारलं, पूल साफ करून द्याल का? त्यावर त्यांनी पूलमध्ये क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं. आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी तरी स्वच्छ करून मिळेल का, पण त्यांच्या बोलण्यातून तशी फारशी तयारी दिसली नाही. ते फक्त होमस्टे चालवण्यासाठी चालवत आहेत, पण पाहुण्यांच्या सोयीसुविधांकडे आणि स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिलं जात नाही. आता आम्ही तयार होऊन मार्लेश्वरला निघालो. ओनेस्टवरून मार्लेश्वरला पोचायला पाऊण तास लागला. तिथे पोचल्यावर पायथ्याशी नारळ आणि पूजेसाठी लागणारे इतर साहित्य घेतले. त्यानंतर दर्शनासाठी आणि वरच्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या चढताना आजूबाजूचा निसर्ग, थंड वारा आणि प्रसन्न वातावरण मनाला खूपच आनंद देत होता. थोडा थकवा जाणवला असला तरी पुढे काय पाहायला मिळणार याची अधिक उत्सुकता होती. किती पायऱ्या? आताशी सुरुवात आहे, एवढ्यातच दमली. वय झाला. मार्लेश्वर मंदिरातील दर्शन आणि निसर्गाचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुढे सोलजाई देवी मंदिराकडे निघालो. प्रवास करत करत आम्ही सोलजाई मंदिरात पोहोचलो तेव्हा रात्रीचे जवळपास 8 वाजले होते. संध्याकाळच्या शांत वातावरणात मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वाटत होता. दिवसभराच्या प्रवासामुळे थोडा थकवा जाणवत होता, पण देवीच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे आम्ही उत्साहाने मंदिरात प्रवेश केला आणि मनपूर्वक दर्शन घेतलं. सोलजाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजूला असलेला गार्डनिंग परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि हिरवीगार झाडं, फुलांची सजावट आणि शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झालं. दर्शन झाल्यावर आम्ही रूमवर आलो. आता म्हटलं थोडं मांसाहार जेवण जेवूया म्हणून मागवलं. जेवण आल्यावर मुलांनी सांगितलं चिकनमधून आंबलेला वास येत आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं वेगवेगळे मसाले वापरल्यामुळे वास येत असेल. असं करून मुलांनी सगळं जेवून घेतलं. जेव्हा मी भात घेतलं तेव्हा बघितलं पूर्णपणे भात आंबलेलं होतं. एवढा निष्काळजीपणा.